नितीन, आली वय अरे तू काय करणार आहेस आपलं कशाचं रिलेशनशिपचं? चालू आहे की काय त्यात काय अरे घरी सांगायला लागल ना. घरी कशाला सांगायचं असतं सांगता येईन वेळ आली अरे वेळ आली की आता मला घरी स्थळ यायला लागलेत. अरे स्थळ यायला लागली मग तू हापी म्हणले काय एक काम कर नाही म्हणायचं काहीतरी कारण सांगायची टाइम आहे आपल्याला अजून अरे थोडा किती कारण द्यायची मी? प्रत्येक वेळेस कारण नाही ना देऊ शकत. अरे झाली आता वेळ आली घरी तरी किती कारण देऊ मी? मग तुला करायचं एक लग्न तुझ्यासोबतच करायचंय माहितीये ना तुला. मग करू ना मी नाही करू दे म्हणलोय आता करायचं कुठे लग्नात करायचं का करायचं की इथं ऐकतोय तयारी पळून जाऊन. अरे घरी कसं सांगू मी? मग आता मला काम नाही धंदा नाही मग मी आता काहीतरी नोकरी लागू सर थांब की मग. एवढा वेळ मला वेळ नाहीये माझ्याकडे थांबायला. तुलाच करायचं नाही म्हण की तुला वेळ नाहीये तुला आता दिसत नसेल मी. मग मी इथं कशाला आली? दिसत नाही म्हणून आली का? तुला फक्त असा चुनाला आयला जमतोय आता तिथपर्यंत सांगायला आली मला जमणार नाही इथून पुढे मला लग्न करायचंय म्हणून सांगायलाच कशाला आली तू मग? माझी बाजू समजून घेता येत नाही का तुला? मग माझी बिगिन समजून मला इथं पैसे नसले काही नसलं तर काम धंदा नसले कोणच्या अँगल मी तुझ्या बापाकडे यायचं? मग मी प्रत्येक वेळेस कुठनं कारण द्यायची घरी? कुठनं दे काही पण सांग तुला माझ्यावर लग्न करायचंय ना. हा हे तुझं झालं. मग? घरी मला तोंड द्यावं लागतं घरी मला सांगावं लागतं. मी प्रत्येक वेळेस काय सांगायचं? मी माया आत्ता म्हणीन आत्ता हो की इथं मंदिर आहे इथं आत्ता लगेच लग्न करू 2 पोरं बोलितो टपकून लग्न करू काय हो तू माय बस राहायचं ना फक्त तुला चांगला मी कुठं तर काम धंद्याला लागले पैसे कमीले होते ते जमायचं तुला. घरच्यांचा पण विचार करावा लागतो ना मला पण. तुला काय तू लग्न केलं की घेऊन जाशील मला? तू आता घरच्यांचा विचार करते पण लग्न झालं माया बरंच राहायचंय मग घरच्यांचा कवर विचार करणार तू? अरे त्यांनी सांभाळलंय मला म्हटलं मला त्यांचाच विचार करावा आता लागणार 20 ना. वर्ष सांभाळलंय त्यांनी 80 वर्षापर्यंत मला सांभाळायचंय तुला ती माझी तयारी आहे ना मग मला थोडे पैसे पाणी येऊन दे की. मग घरच्यांना धोका द्यायचा का मी? धोका नको देऊ कशाला धोका द्यायचा आहे? तू कर ना तुझ्या हातात आहे मग तर सगळं. मला अजून 6 महिने थांब मग 6 महिन्यात बघू आपण 6 महिन्यात मग काय झालं तर ठीक तवर काहीतरी कारण सांग. 6 महिने कारण द्यायची मी? हा स्थळ यायला लागल्यात मी 6 महिने कारण द्यायची का? एवढा उन्हापेक्षा जास्त गरम तू ही माहिती का? मला माहिती घरी काय चाललंय. तुला कदाचित माया वरचढ पोरगा भेटला असणार आहे त्याशिवाय तू माया बरं असं डोक्यावर बसून नाचत नाही. भेटला असताना लग्न केलं असतं आतापर्यंत हो बोलली असती इथं आली नसती मी. मी बी कसं होऊन देते बघतो ना मग. तुला तुझं काय करायचंच नाहीये का? असं करायचंय का तुला? दे ना मला 6 महिने वेळ 2 वर्ष दिले आता अजून 6 महिने काय फरक पडतोय? एवढा दिवस नाहीच बोलती ना घरी मी. तू काही अजून जास्त म्हण तू आता तू तिकडे सावलेली यायचं असले तेल तुला कॉफी प्यायची असली पिणार असं रस पीस पाचतो तुला मी. मला नको काय तू काय करणार आहेस मला सांग. एक काम कर तू चिलवू चल आपण तिकडे बसू आणि काय असं शांत बोलावा तू आले गरम होस तर इथं आपलं काही नदीतच जीव द्यायसारखं आणलंय तुम्हाला निवांत बसू कुठंतरी पायरी. टेन्शन येतं अरे मला. तुला कसं कळत अरे नाही? जेवढं तुला टेन्शन येतं तू दुसऱ्याची होतानी मला किती टेन्शन येईन. चल आता राहू दे बोल तिथं चल. मला इथं आलं ना एकदम भारी वाटतं त्याच्यामुळे आपण इथंच जाऊ कधी बी भेटायला. हा किती दिवस असं चोरून चोरून भेटणार आहेस मला सांग. काय झालं तुला आता? 3 महिने गेले अरे 6 महिने दिले होतेस तू. अजून माझं काम होत आलेलं आहे मी तुला काम झाल्यावर सांगतो ना. 3 महिन्यात तू काहीच नाही केलंस. आता तुला सगळं सांगायचं का मी तू आतापासूनच मला सगळं सांगायची वेळ आणली काय काय सांगावं लागेल सगळं. अरे 3 महिने राहिलेत ते पण असेच निघून जातील. मी तुला 6व्या महिन्यापर्यंत झालंय 6 महिन्याचं आता मुदत संपली ना त्याचे 1 तास बनलं तरी अगोदर करून दाखवेन पण एकदा काम झालं ना तोपर्यंत मी काय सांगू शकत नाही तुला. तू ना जास्त करायला लागली बरं का. तुला डायरेक्ट काय असेल ना तू लग्न करायचं का एखाद्या बरं करायचं का तुला लग्न? अरे तुझं बरोबर करायचं तुला 5 मिनिटाची भेटीवर ज्याच्यावर लग्न करायचं 5 मिनिटं भेट ठरून 5 मिनिटं घरच्यांनी आणलं हा येऊ चहा 5 आणि कर लग्न याच्याबरोबर करणार आहे तू तसलं? अरे मला तुझ्यासोबत करायचं तुला कसं कळत मग नाही? मी म्हणतोय ना करतो म्हणून थांब म्हणलं 3 महिने नाही तो किती आळंदी लगेच लग्न करून टाकू. 6 महिने दिले होतेस तू 3 महिने आग गेले. गेले अजून 6 महिने कुठे झालेत? तुला ना नेमकं चांगलं चाललं ना लगेच असं मूड खराब करायची सवय लागली. 3 महिन्यात काय अशी तुला लॉटरी लागणार आहे? कुठनं लागणार आहे? काय होणार आहे? तुला सगळं का सांगू मी माझं काहीतरी काम असेल ना जवळ अरे असेल मलाच तुझ्याशी लग्न करायचंय तुला माझ्याशी लग्न करायचंय हा ना. आपण दोघं लग्न करू मग तुला सांग ना मला काय करणार आहेस तू? इथून उडी हानी आणि जीव देईन तुझ्यासाठी जीव देऊ शकतो तू देऊ शकते का? हो देऊ शकते मी. हा, मग तू उचलून मी टाकतो तुला अरे, तिकडे येड्यागत नको मग करू. मग तुला सांगतोय ना मी करतो म्हणून 6व्या महिन्यात आल्यावर करतो मी. नाही मला सांग तू असं नको ना करू. अरे ऐकत जा. मंत्रालयात काम चालू आहे मी तिथं राजकारणा लोकांशी माझ्या एकदा ती काम झालं ना माझी नोकरी लागून जाईल. बस का आता? 3 महिन्यात काम होणार आहे? हा होईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे माझं. बस का? तोपर्यंत घरी काय बोलू मी तोपर्यंत? मंत्रालयात म्हणायचं मी सोपं आहे काय? अरे झाल्यानंतर सांगणार मी. आम्ही जाऊ मग अजून 3 महिने कुठे गेलेत तर आता असंच म्हणायचं 3 महिन्यासाठी एखादा कोर्स MSIT FIMSIT करून टाक आणि कोर्स कर एखादा मग तू 3 महिने अशी एवढा कोर्स झाले करू म्हणायचं लग्न
तो बघता बघता अशी निघून जाते जमन का? मला 3 महिन्यात काही पण करून मला तुला काम पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही. काम तू बी माया बरं नाही येत जा माया बरं, आपण दोघं हेलपटे हानीत जाऊ तिकडं. इथं रोज चोरून चोरून भेटायला लागते. किती दिवस असं भेटणार आहेस तू सांग? काय चोरायचे लोकांच्या, तुझं 18 वर्ष पूर्ण आहे, माझं 22 वर्ष पूर्ण आहे, विषय काय आहे? आपण मॅच्युअर येतं. मला घरी स्थळ येतात, बाकी मला काय माहिती तुला नाही. खायला 2 भाकरी लागतात, मला 3 लागतात. मग मी काय म्हणतो का, खायला आपण अन्न खातो ना. अरे ते नाही चाललं. मग तू कधी काय होणार आहे मला सांग. तू मला 6 महिने सांगितलं तुला होतं असं ना. वेल सेटल पाहिजे का, ज्याच्याकडे गाडी बंगला तसला बघ. मग मग माझ्या नादी कशाला लागली, कशाला मला एवढे दिवस कर व्हायचं? ना तू, कर ना. माझ्या घरच्यांच्या अपेक्षा आहेत तर कर ना तू. तुझ्या बापान तरी केलं का धंदा एवढ्या लवकर 3 महिन्यात सगळं एवढं उभा 6 करायचं? महिने दिले होते ना मी तुला. 6 महिने तोंडात बोटं घालते इतक्या पुढे करून. इथं पण मस्ती सुचती का तुला? बसती मग तू करतीच तशी. इथं लोक बघायला लागले 4 चौघ मला ओळखीत येत. ग बस, ऐकत जा जरा तू. काय जाऊ दे, तुला कधी सांगून तुला फरक एक पडत सांगतो, नाही. तुला एक सांगतो, हिथं एकदम भारी वाटतं, एकदम फिलिंग अशा येतात. आणि तू अचानक असं ऐन टायमाला कधी विचारेन मी आता ना, असं लिहून ठेवणार आहे, ही मला आता विचारणार आहे आणि मग मी तुला सांगत जाईन. अरे पण मग मी काय करू? माझ्या डोक्यात दुसरं काही येतच नाही, सारखं तेच येतंय. एकच घरी गेलं की ती सारखी घरी लग्नाचा विषय काढतात. तुझ्या पैसे आले की तू काय बोलत नाहीस, मी काय करायचं? चल आपण दोघं संगत उड्या हाणू ना. चल चढवर, तुला ढकली आधी मग मी मागून हाणतो. मला पवा येतं, मी वर काढतो, बुडली तर गाळात गेली म्हणेन मी. तुला काय वाटत नाही का? मग तुला सिरियसली सांगतोय, 3 महिन्यात माझं काम झालं, मी तुला सांगतो म्हणून. लग्न होईन 3 महिन्याने सगळं तुला सांगू का रे मी? माझ्याशी लग्न करणार आहेस ना, मग मलाच सांगावं लागणार. कुणाला सांगणार आहेस? अरे आता बाई तुला सांगितलं ना, नको रडायला लावू मला. तू येडे काही लोक बघायला लागले मला. रड रड, मला सांग पण मला काय माहिती नाही. येडाय का रे तू? उठ. येडाय काय तू? लग्न करायचं हट्ट करते, माझं काम नाही झालं तो की इथं मी बसन, तू पलीकडे बस, आपण दोघं बी असं ताटली घेऊन बसू. उठ. मग तुला कळतंय का मी काय म्हणतोय? मला आवडत नाही असलं. उठ. आवडत नाही ना? रस्त्यावर बसतोय, तिथं माणसं बघतात. येडा रस्त्यावर कुठे पुलावर बसलोय मी, पुलाच्या कोपऱ्याला मी कुठं बी बघाय बसन, तुला बसवायला लावीन मी. तुला लग्न माझ्यावर करायचं असेल ना, तर मला नोकरी लागलं तरच कर, नाही तर करू नको लवकर. आणि लगेच करायचं असलं तर लगेच आता असेल. 3 महिन्यात मला नोकरी पाहिजे. हा आपलं ठरलंय मगाशी, 3 महिन्यात लागली ठीक नाही तर आपण पळून जाऊन लग्न करू. पळून जायची आहे तयार तुझी? हा मग चल आता, चल चल की. आता नाही यायचं मला. मग 3 महिन्याने 3 महिन्याने पळू मग. हा मग आताच पळायला चालू करतो. मला यायचं तू पुढं आता. पळ, मी तुझ्या मागं पळतो. नाही मला यायचं आता. जा तू. हा नाही यायचं मला आता. येडे काय तू? काम धंदा कर की, पळून कशाला नेतोय मला? मा वय पूर्ण झालेलं आहे, मी काही बी काम करू शकतो. मी भाजी विकू शकतो, मी लसूण विकू शकतो, मी JCBचा ड्रायव्हर होऊ शकतो, मला सगळं येतं माहिती कसले ह्याच्यावर सांभाळणार आहे मला तू आयुष्यभर? का? ती माणसं, अरे एका ट्रकवाला माणूस 10 ट्रका झाल्या त्याच्या, तुला कळतं का? तसलाच धंदा करत बस. येडे का? 20 लाख ट्रकला धंदा म्हणते का? तुझ्या 15,000 रुपये कोणी विचारणार ए पगाराला? बाबा, कर काय पण कर. तू किती शिकली? थांब, किती शिकली? काय पण कर. तुझं किती शिक्षण झालंय? शिकवणार आहे का पुढं मला? तुझं शिक्षण किती झालंय? शिकायचंय हा मला. शिकली ना, तुला अंगणवाडीत शाळेत भात वाटायला ठेवतो मी. ती भात वाटीत नाही का, ते बाया अंगणवाडीची मॅडम तसलं आयुष्य नाही जगायचं मला. मग कसले पाहिजे? 35,000 पगार आहे त्यांना, अंगणवाडीची मॅडम. येडी झाली काय? काय माहित असतं तुला? मी तुझे डॉक्युमेंट व्हेरिफाय, मग अशी बी मंत्रालयात असायला पाहिजे. आणि तू तुझं बी अंगणवाडीत काम करतो. दोघं आपण वाटाणे बिस्किट ती काय त्याची सुकडी फिकडी खाऊ. असलं नाही करायचं, कळालं ना? मग काय करायचं? मग पळून जाऊन कधीच लग्न केलं असतं. असलं करायचं असतं तर. बायाला नोकरी लावून देतोय तरी बी म्हणा 58 मला वर्षापर्यंत. नको नोकरी, मला नको. तू कर. आणि तू काय करती? मला नको नोकरी. चपात्या भाकरी कराय का? हा, तुला खायला करून घालते फक्त. तू नोकरी कर, माझ्या बापाला फक्त हो म्हणू दे. तुझ्या बापाला काय तोंडानेच हा म्हणायचं? बोल का ना हा त्याला. मग तुला काय नको का काम धंदा? कसा हो म्हणाल? किती कामं सांगितले मी तुला, तुला नोकरी सहित माझ्या कामं अरे सांगितले. नुसती कामं सांगतोयस, कुठलंच काम करणं झालं, बोंबलत फिरतोयस दिवसभर. तुला सांगतो, जाऊ दे. हे असलं राहायचं, हे असलं वागायचं. काढती पहिलं. चष्मा मोड ना, 50 रुपयाचा चष्मा आहे तो. हाय का? चष्मा कुणाचा आहे ह्यो? माझा. कुणाचा आहे? कोणी घेऊन दिलाय? तूच. हा मग कुठले 50 रुपये? हाय का? पेंट सुद्धा फेडून देईन मी तुला, तू एवढं मागायला लागलो. सगळं चष्म्याची अवकात काढली का माझी? कुणी काढून दिला? आत्ताच काढायला लागली तू. फेकून दे ना. चष्मा घ्यायला तरी 50 फेकून रुपये दिला, उद्या घेऊन आहेत देशील का? परत. चष्मा घ्यायला तरी 50 रुपये आहेत का? आणि सांगतोय मी भाजी विकतो, 100 हे रुपये करतो. होते, ते कुठे गेले कडे? पडलं. जाऊन पाणीपुरी खायला घाल, जाऊन मला. चल, लाज वाटते का आता बोलायला? लात काढू नका माहिती तू. चष्मा दे बरं तेवढा. काय नाही देणार, मी घेतलाय. एक पाणीपुरी राव खायला गप घाल. बस. दरवेळेस यायचं, खायला घालायचं, माझी- चष्मा घ्यायचा, ही ऐक घ्यायचा. ना. तू कधी मला घेणार आहेस? ऐक ना, बोट खाली कर. तू कधी घेणार ऐक आहेस? ना, माझ- तू कधी घेणार आहेस? लग्नाच्या आधी बायको आहेत, प्रयत्न करू नको मैत्रीण म्हणून राहा. बायकोच आहे मी. लग्नाच्या आधी हो. माझ्या नावाचं मंगळसूत्र घाल आणि मग म्हण
तू आधी काम कर, मी सगळं हा घालते. करतो मी, चल. साडी घालते, मंगळसूत्र घालते, तू आधी काम कर. बस एवढंच पाळ. जोकर नको समजू मला, दी ती चष्मा दे. बघ की कसा चालतोय, कसा अरे राहतोय. मग तू तर चष्मा दिला की मी असं चालणार कसं? अरे येडा आहे का रे तू जरा? काय? बधीर डोक्याचा आहे का तू जरा? तुला कळतं का रे जरा? बधीर असू दे, चल. कसलं प्रेम करतो तुला रासलं सांगतो तू? इतकं गार वारं सुटलं ना भारी. मला पण लागतंय की, तुला एकट्याला लागतंय वे. मी पण चालली ना. मी म्हणलोय मी अडून धरला पर्वत आहे काय मी? अरे तू- मी नाही म्हणलं माझी हवा दुसरी कोण सोडलेली. मी फक्त कुठनं नशिबात पडलं हे असलं काय माहित. तुला सांगतो अस्टिंग आहे का चांगली का ती? हिला देऊ. अरे येडा पेडा. तू येडा आहे का रे जरा? येडा आहे का तू? येडा आहे येडा आहे का जरा म्हणून- तू? येडा आहे म्हणून माझ्या नादी लागली तू. तुला माहिती का? बस कुठं बस? गाडी येऊ कशाला? का? मला नाही यायचं. काय झालं तुला? 6 महिने दिले होतं, 2 दिवस राहिलेत. काय केलंस? 2 दिवस राहिलेत नाही, इतक्याच आलं नाही इतक्यासाठी काय थांबते. बस आपण जाऊ कुठे बसून निवांत. इथं कुठं रस्त्यावर तमाशा करत. चल. माझं मला जाऊ दे, मला तुझ्या बरोबर यायचं नाही. का तू ओळखीत नाही का मला? मला यायचं नाही तुझ्या बरोबर, सांगितलं ना. जाऊ दे माझं, मला नाही यायचं तुझ्या बरोबर. बस सोड. बस म्हणा. मला नाही यायचं सांगितलं ना. बस गाडी बस. तू गाडी चालव तो. अरे ऐक ना, मला असं पोरगी छेडल्यावर वाटण बरं का. ओळखीत आहे तुम्हाला. तू बस गाडी बस. मी सांगितलं ना एकदा मला यायचं नाही म्हणून. तू एकाच गोष्टीवर नको हे करीत राहू. जाऊ दे ना अरे. माझं मला. चल, मी बी लावतो गाडी इथं. हो दे काय व्हायचं. चल आपण दोघं पाय पाय जाऊ. सारखं तमाशा करायची सवय लागली कोणाला? तुला. तुला कळती लोकांच्या तुला माणसं रस्त्याने येताना जाताना काय म्हणते मला? माझी मी चाललेली ना. मग मी कुठं म्हणतो मग जाऊ दे की माझं माझी जर गर्लफ्रेंड अशी सिद्धी जर अशी रस्त्याने चालली आणि मी तिला गाडीवर बसून नाही लिफ्ट देऊ शकत तर मग काय करायचं? मला बसायचंच नाही गाडी ઉપર. आज जाऊ दे, टरबूचा रस तुला मी पाचतो. नको मला बाबा. कलिंगडाचा. काय नको. मग ऊन किती तापले त्यापेक्षा तू तापवायला त्याचे कमी पण पैसे मला द्यायला लावची. काय नको. इतकं हलकट समजेल काय? माझ्याकडे असते तू 50 रुपये 6 महिने 100 रुपये. झाले यो गॉगल नाचवतीस. मग ह्यो आता घेतलास का दुसरा? घेतलास का? तुटला तर घेईन ना मी. जाऊ दे मला नाही यायचं. राहू दे, धरी तुझा गॉगल. अरे पाय येडा उचल झाला याच्यावर का टाक. तू? येडा नाही होत मी शान आहे. तू बस गाडी. मला नाही यायचं. धर तुझा गॉगल. तुला द्यायची की नाही? चल मी बी येणार आहे. मी बी अशीच लावतो गाडी. तुला बसायची ना कसली गाडी? सवय लागली बघ तुला. कसली सवय लावली? 2 दिवस आलं एवढं आलंय माझं. तू बस चल. काय करणार आहेस? काय करणार म्हणजे काय बी होईल माझं 2 दिवसात. काय करणार आहे? आता तसंच 2 दिवसात माझं लग्न झालं. लोकांच्या मॅजिक लग्न झालं. कसं काय लग्न होईल? तू काय दिसत नाही का तुला माझं लग्न होतंय म्हणून? तुझं लग्न होतं कळणार नाही का? 6 महिने झालं तुझं हित चाललंय. काय नाही चाललं माझं. तू ऐकत नाही. होणार आहे. तू बसायची गाडी नाही मी बी येणार. पाय पाय निघत असतो. मग मी जा. हिल घेऊन जाता का हो? हा नको येड्यागत जा ना यांच्या गाडीत. मग आपण दोघं जाऊ. 10 रुपये आहेत माझ्याकडे. जाऊ तिकडे स्टँडवर कुठतरी. जा तू माझं मला ये. कॉलेजला जायचं. डोकं खाऊ नकोस. कवर कॉलेज करते. बस की आता कॉलेज. तुला म्हणलं अंगणवाडी शाळेला लावतो तर ती बी ऐका ना माझं. अरे बाबा गबस जाऊ दे. तू कशाला आला? तुला कोणी सांगितलं? मी कशाला आलं म्हणजे आपलं मेसेज झालं बरं का. मी सकाळी कॉलेजला जाणार आहे. मी त्याच्यावर आलेलो इकडे तुझं. मी बोलावलेलं का तुला? तू बोलायची काय करायची? मी माझं पाहिजे. तुला यायची का? जा माझं मी जाते. अरे जा तुझं तू. मला जाऊ दे. चल का नका नाटक करू. बस गाडी. हा बस बस. हा मी जास्त करू नको. चल बस बस. आपण बोलू इथं ना रस्त्यावर घेऊ. बस. नुसती नाटकं करायची. कशाची नाटकं फिटकं काय नसते. समजूत काढायला शिकलाय फक्त. कोणाची? काय करत नाही. कोणाची? माझी. बुनबुन करायला तू बायकोपेक्षा जास्त करायला लागले. अजून बायको झाली होतं काय करशील? बायको झाल्यावर काय नाही बोलणार. हे गाडीसारखं झालंय तुझं खटारा. बस. काय लोक असे कॉफी शॉपला बसू आपण इकडे मस्त बसू. बस उतर की. बस. काय खाल्लंय का? नाही चपाती भाजी खायची की बॉब्या खायच्या? तो तिथं बॉब्या येतात. नको काय मला. बस मला बोलायचं. बस की मग बस. काय बोलत राहते काय नको दिसत. काहीतरी खावा लागल. आईस्क्रीम थंड घ्यावा लागल जरा. तू गरम गरम नाही बोलायची म्हणजे मला. घे की घे. काय घे काय पण घे. आत्ता 10 मिनिटापूर्वी म्हणली मला की मी तुझ्या पैसेच नाही खाणार. आधीच कन्फर्म करून घे तू. हाय का? चारतोयस का गाडी? हा लगेच.
काय खायचंय बोब्या? बस खाली खाली बस. समजत कसं नाही रे तुला एवढं सांगितलेलं. कुठल्या पण आई बापाला वाटतं आपल्या पोरगीला चांगला नवरा मिळावा. एवढं सांगते म्हणजे मी येडी आहे का? एक ना एक दिवस येईन माझा. एक ना एक दिवस नको आपल्याला, 2 दिवस राहिलेत. 6 महिने झालं सांगते ना मी तुला. पण कसं शक्य आहे 6 महिन्यात व्हायचं? मग मला कशाला आशा दाखवायची आधी? आणि मग आता आशा नाही दाखवली तर तू कसं बोलत होती मला चिडून? आता काय करणार आहेस मला सांग. तुला लग्न करायचंय ना? हा करायचं. मला पण करायचंय. हा. बरोबर आहे. मग तू काय करणार आहेस आता? आता आपण तू म्हणशील तसं काम करा रे. मी कसं काय आता जर मी 300 रुपये रोजान जर कुठंतरी जायला लागलो तर मग का होणार आहे? तुला बघणार आहे का? घरी असं सांगायचं का मी पोरग 300 रुपयानं रोजानं जाते असं सांगायचं का मी घरी? मग पाळतो गुर गोठ्या म्हैस पीस पाळतो घेतो. जमन मला काय नाही अडचण. तू कर. तुला माझ्याबरोबर लग्न करायचंय ना? मग काही करायचं तयारी असं आपण दोघांनी मिळून आपण एकत्र मोठं घर बनवूस. मी असलं घरी नाही ना सांगू शकत. ते नंतर झालं, लग्नानंतर बोलत असलं. आताच काय? आता आपण दोघं लग्न करू एवढंच माहिती मला. तुला माहिती आहे का किती स्थळ येतात मला? किती किती मोठी मोठी स्थळ आल्यात मला. सांग की कसली येतात? पोलिसवाला नवरा आहे तो. हा एकच आला का? एक नाही लय आल्यात. अजून काय आला? तुला काय सांगू आता? तू तसलं करणार आहेस का काय? आता आता पळायला लागलो तर किती दिवस लागतील मला? आई बाबाचं लय जीव आहे यार माझ्या. माझं आई मोठी बापाचं मोठी स्थळ आल्यात मला. तुला एवढं सांगते म्हणलं काहीतरी असेल ना. अरे लग्न करायला स्थळ मोठे आणत असते, त्यांना वाटतं बुवा चांगली पोरगी असावं, पण त्यांना काय माहिती तू माझी गर्लफ्रेंड म्हणून. अरे पण त्यांना वाटणारच ना आपल्या पोरगीला चांगलं पोरग मिळावं. हा का? आपण लग्न करू. तुला सांगतो आपण दोघं प्लॅन करू मोठा आणि मग करू. मला घरी सांगायचंय. घरी सांगितल्याशिवाय लग्न करणार नाही. पळून पिळून अजिबात जायचं नाही. मी माझ्या आई बापाला अजिबात फसवू शकत नाही. त्यांचा माझ्यावर लय जीव आहे. अरे अशी पळून पिळून गेली ना बाप जीव दिल माझा. आणि तू असं दुसऱ्यावर लग्न केलं ना मी बी जीवाचं बरं वाईट करून घेईन. आपलं वेगळं असतं. तुला माझ्या आई का जीव मला बी जीव बापाला जीव मला जीव नाही काय? तुला माझ्या आई बापाचं काय पडलं नसेल ना? माझं तुला पडलंय का काही? नाही नाही तुला माझ्या जीवाची आहे का चिंता कसली? काय नाही मला. नाही ना? तू काम करायचं बाकी मला काय माहित नाही. तुझं जण जर होणार असलं ना तर परत बोला ये, नाही तर मी काय बोलणार नाही तुझ्यावर. आणि तू कुठं चालली? तुम्हाला विचारलं का चालली कुठं? तू बस बर का? तू तो अरे बॅलन्स टाकलाय मी आत्ताशी तुला फोनवर बोलायला. खुशाल म्हणते मला बोलू नको. बसा बसा. कसे आहेत? बरे आहेत ना? काही त्रास झाला का उन्हामुळे? नाही. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी? सरबत करा मस्त. पाहिलं आल्यावर सरबत घ्यायचा नसतो. चहा कॉफी काहीतरी तोंड गोड करायचा असतो. ठीक आहे मग चहा चालेल. ओके. अगं पाहुणे आले बरं का. मुलगा खूप छान आहे. आपण फोटोत पाहिला ना त्याच्यापेक्षाही छान आहे मुलगा. बसलेत आता. चहा कर. चहा घे. मी चहा सांगेल ना त्यावर घेऊन ये. घ्या पाणी घ्या. बरं मग काय करता तुम्ही? मी जॉबला आहे इन्फोसिसला. इंजिनिअरिंग केली आहे कम्प्लीट. बायोडाटा आला होता तुमचा पाहिला आम्ही. छान आहे सगळं. सिद्धी चहा घेऊन येतेस का ग? हो हो ये. आजकालच्या जनरेशनला एकांत पाहिजे असतो तर तुम्ही वरती जाऊन बोला. जा ग आपलं घर दाखव त्यांना. घर बघून घ्या.
मी काय म्हणतोय काकू, सिद्धीला कधी बहीण वगैरे आहे का माझ्यासाठी? तुमच्यासाठी? बरं ठीक आहे, बघू. नसेल तर मग पाहुण्यादारांमध्ये कुणी असेल तर बघा माझ्यासाठी. मी दिसतो असा पण मी CA करतो. बघा तुम्ही, बघा माझ्याकडे बघा, सांगा. चांगली भक्कमच बघावं लागेल तुमच्यासाठी मुलगी. कसं आहे काकू, आजकालच्या मुलींना प्रेम करायला टुकार मुलं वगैरे आवडतात. तर मला चांगली पुढं सरकारी नोकरी वगैरे पाहिजे. मी इझिली सेटल होईन पुढे जाऊन, म्हणून मी एवढा अभ्यास करतो, कष्ट करतो, म्हणून माझी बॉडी अशी झाली आहे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही ना तुमचा बायोडाटा पाठवून ठेवा माझ्याजवळ. बघते मी तुमच्यासाठी छानशी मुलगी बघते. तुम्हाला काय बोलायचंय का? तुम्ही बायोडाटा बघितलाच असेल ना. मी इन्फोसिसमध्ये जॉबला आहे. तुम्हाला जॉब वगैरे काय करायचं आहे का लग्नानंतर? नाही, मला नाही करायचं जॉब. कॉलेजमध्ये काय बॉयफ्रेंड वगैरे काय? नाही, मी कोणाशीच बोलत नाही. मग तुमचं काय शिक्षण झालं काय? बायोडाटा बघितला नाही का तुम्ही? नाही, बघितलं आहे. मम्मीनी सांगितलं असेल ना. तुम्ही रोज असंच बोलता का, म्हणजे कायम? मी कोणाशीच बोलत नाही, मी असंच बोलते. माझ्याबद्दल काय विचार आहे मग तुमचा? आवडलो की नाही? असं लगेच कसं सांगू मी? मम्मी जवळ सांगते, मम्मी सांगाल तुम्हाला. ठीक आहे, मम्मीजवळ सांगा. कशी वाटली मुलगी तुम्हाला? मुलगी आवडली आम्हाला. बरं, मी तिच्या वडिलांशी बोलून घेते आणि सांगते. तुला आहे का पसंत मुलगा? तुला सांगते ना नंतर, तू सांग नंतर त्यांना. बरं ठीक आहे, तिच्या वडिलांशी बोलून आम्ही तुम्हाला कळवतो. तुमचं पण सांगा, मी पण घरी वडिलांना सांगतो, पुढचं बोलतील. बरं ठीक आहे, ओके. नमस्कार. नमस्कार. तुला काही वरती बोलले का ते? तू एवढी चिडलीस का? ते कशाला काय बोलतात? तुझ्यावर चिडली मी. तुला किती वेळा सांगितलं अशी सारखी स्थळं आणू नकोस मला बघायला. नाही करायचं मला आत्ता लग्न. जेव्हा मला स्वतःहून वाटेल तेव्हा मी सांगते म्हणलंय ना. तुम्हाला कधी सांगून कळणार आहे काय माहिती. जाऊ दे. बाई ग, ह्या पोरीचं तर काहीच कळत नाही मला. काय करावं काही कळत नाही. सोशल मीडिया किंवा हॅलो नितीन. बोल ना. अरे तू काय करणार आहेस? कशाचं? आत्ताच तो मुलगा आलेला आणि मला बघून गेलाय. तू नाही म्हणायचं ना मग त्यांना. किती वेळा नाही बोलू आता मी, सांग. काय नाटक करतोय सारखं सारखं? मी आलो तिकडे, घरी येतो, काय होईन ते होईन. असं नको. असं नको तसं नको, तू का बस. सिद्धी, अय सिद्धी, पुढे तू बाहेर आहे बरं. कोण आहे? कोण आलंय? काय चाललंय? कोण हो तुम्ही? इथं कशाला आलात? काय नाटक लावले तुम्ही? तू सांग बरं, पुढे चल. काय ग, काय प्रकार आहे हा? अगं मम्मी काय नाही, थांब. एक बघा, माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही सारखे स्थळ आणताय आणि मी तिला शब्द दिलाय की मी लग्न करणार, तुझ्याशीच करणार. आणि तू सांग तू तुझ्या तोंडाने एकदा कशाला आला? म्हणजे तू 3दा बऱ्याच लग्न करते आणि स्थळ आले आणि मम्मी पसंत करते. मग तुला लग्न करायचं तर माझ्यावर काय राहते मग? हे बघा, असं जमणार नाही. मला लग्न करायचं तिच्या. कोण तुम्ही सांगणार असं? एक इकडं लाज वाटते का तुला ही अशी नाटकं करायला? आवडत तू हाणू नका ना तुम्ही. लग्न करायचं मला ते बरं. हाणू नका म्हणजे तू कोण सांगणार आहे? चल कस काय? ऐका, मी गुढीत आलोय बरं का, पोलीस स्टेशन मध्ये. गुढीत आला असता तर चांगलं मागणं घालायला आला असता. अशी नाटकं करत आला नसता, ओरडत आला नसता, तमाशा केला नसता असा तो. कोणी तमाशा केलेला नाही. तू हे बघा, मी तिला आयुष्यभर सांभाळायला मोकळं आहे. 20 वर्ष तुम्ही सांभाळले, आता इथून पुढचं राहिलं मला आयुष्य सांभाळत तिचं. अहो पण तुम्ही कोण आहात? कुठून आलात? आम्हाला काय लग्न लावून द्या आमचं. तुम्हाला अशा अवतारात आल्यावर कोण लग्न लावून देणार? काय कपडे आहेत माझ्या गाव बिरासारखं आहे ती पोरग. अरे तू तर असा गुंड दिसतोय मला. कधी बघितलं तुम्ही? तुम्ही बघितलं का? अरे दिसतोस गुंडस तू. आणि असं माझ्या मुलीला असं कसं सांभाळणार तू हिला? मम्मी थांब. सिद्ध, तुला ऐकायचं बोल ना, का? शांत बोल. मी शांत बोलतो. आता त्याला मम्मीला तुझ्या गुढीत सांग की अजिबात असलं जमणार नाही, मला लग्न करायचंय. गोडी सांगायचं असतं तर व्यवस्थित मागणी घालायला आला असता. अशा धिंगाणा करत घरात आला नसतास तू. 6 महिने वेळ दे मागितला होता, अजून संपलं नाही. आणि झाला वेळ तर परत होईन ना वेळ. तर तुम्ही असले स्थळ आणि हीच मला सांगा, भरमंटपातून पळून गेलो तुम्ही काय करता? भरमंटपातून पळून जायला माझ्या मुलीला आता शिकवलं नाहीये मी, समजलं ना? अशा चुना लावून जातात, कळत नाही तुम्हाला. आणि काय नाही नाही. ए काय ग, खरंय काय? आता दमदाटी करून राहता का पुरीला? कानफड मागं ओढून एक लाज नाही वाटत हे असं करताना? धंदे कुठच्या मुलाला कुठून आणते? कुठला म्हणजे रस्त्यावर पडलो काय मी? दिसतंयच तसं. अगं तुला काय अक्कल आहे का नाही? ही नाटकं चालली होती का तुझी बाहेर? ह्याच्यासाठी कोणी तुला? तू मध्ये पडायचं नाही. कोण तू? चालले
हाणता अजिबात कशाला? मध्ये पडायचं तुला नाही. तुला यायचं नाही बरं गुढीत यायचंय का? अगं हे काय आहे? काय म्हणजे लग्न करायचंय मला तिच्या बरं? तू निघ बरं घराच्या बाहेर चल. आता काढतात परत कुठं जातात? नाही अजिबात पाऊल ठेवायचं नाही माझ्या घरामध्ये निघ चल. चल का तू पण आतमध्ये आणि इकडे तो फोन ह्या फोननी तुमचं वाटोळ केलंय. काय काय स्वप्न पाहिली होती मी आणि काय तुझं हे निघालेत नाटक. चल आतमध्ये हो घरात. लई शेपरलीस तू. शेपरल्यासारखं करायचं नाही. खूप नाटकं झाली तुझी. ह्या मोबाईलमुळे तुझं एवढं वाटोळ झालेलं आहे. काम करायचं फरशी पुसायची भांडी घासायची. मी वरतून बाहेरून कुलूप लावून जाणार आहे. अजिबात नाटकं करायची नाही तुझी. खूप खूप शिकून तू आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली चांगल्या. मी येईपर्यंत सगळी कामं झाली पाहिजे. बाद झाली तुझी नाटकं कळलं का? कसला एरिया वाटतोय भारी आहे ना पण आपली रूम लय पलीकडे आहे. पण मला काय वाटतं रूमवर जायच्या आधी आपण एक फोन करू घरी परत तू बघायचे तुला टाकायची कंप्लेंट बरं चालतंय कर. उतर तू माझा नाही काही प्रॉब्लेम तुझा लाव फोन घरी आईला फोन लावून बोल. फोन दे की. थांब दर हां सांग नंबर पटापट टाईप कर हां कर हां राहून दे. अरे काय बोलू? काय बोलू म्हणे मी आलेले इथं. हां मी सांगतो मी आलेली घरून. हां म्यूट करू दे. मी आलेली घरून मला बघू वगैरे नाही काय मी माझ्या मर्जीने आलेली. हां म्यूट कर काढला. हां बोल उचलू दे की. उचललाय. हॅलो हॅलो हां हॅलो मम्मी. हां अगं हो आहे मी नीट आहे. मी लग्न केलं आहे. हो पळून जाऊन लग्न केलं आहे. हां मी नीट आहे. नाही अगं त्याच्यासोबतच केलं आहे. आपल्या घरी आलेलं ना त्याच्यासोबतच केलं आहे. हां ठीक आहे मी नीट आहे हां हां चालतंय. इतकं कॅज्युअली घेतलं घरच्यांनी मिनिट आहे का काय खवळली? तिला बोलायला लागली म्हणून कट केला फोन. असं झालं का? जाऊ द्यायचं आपण तिकडे जाऊ रूमवर. बॅग फेव ठेव. काय खाल्लंय खायचं का तुला? नाही नको काय. परत म्हणायची 10 रुपयाचं काढायची परत माझ्याकडे आत पैसे येतं नाही. गॉगल नाही आणलं वाटतं आज. आतमधून ठेवलाय आणलाय बाई. मग तेच आठवण आहे माझी कायमची. बस चल. आईला लग्न कसलं करायचं होतं मी तुला थांब म्हणतो. अजून 6 महिने थांबले असते मी केलं असतं ऍडजस्ट काहीतरी. आपण लग्न असतं थाटात केलं असतं. आयुष्यभर असंच ठेवलं असतंस मला. कशाचं लग्न करतोयस? पळून आली म्हणून लग्न केलंस. आम्ही तवा बी आधीच म्हणतो उगा 6 महिने उकविलेत तू माझे. ग बस चला. 1 वर्षाने ऐकते ना एखादं लिकरू वगैरे घेऊन गेलो. चल हे बघा ही रूम तुमची. हो वरती पाण्याची टाके 5000 लिटरची. तरी पण जास्त पाणी वापरायचं नाही. उन्हाळ्याच्या दिवसात कधी पाणी येतं कधी नाही. पाणी मी वापरेन नाही का तिला सांग मला फक्त यालाच लागतंय. तुम्हाला तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल वहिनी काय गोष्टी. रात्री 10 वाजता गेट बंद होतं. ते लॉक लावतात घर मालक. त्यामुळे 10च्या आतच घरी यायचं. एक चावी देते ना किती? हा बरं मी बोलतो त्यांना एक चावी तुम्हाला द्यायला लावतो कधी आडी अडचणीला. आणि दूधवाल्याला सांगितले उद्या सकाळी दूध टाकल तो. दोघांसाठी अर्धा लिटर खूप झालं कारण त्याचे पैसे मला द्यायचे. अहो बस लक्षात. तेवढंच दूध बस. आणि आम्हाला ना उन्हाळके का हा. आणि दुसरी गोष्ट वहिनी इथं मांस मच्छी मटण बिटन काही शिजवायचं नाही. त्यांना चालत नाही. अहो तर खातच नाही यांनाच लागतं त्यांनाच सांगा. पण तुला काय खायचं नाही ते बाहेर जाऊन खा आणि घरी येऊ नको तिकडच राहा. हा आता तुमचं चालू द्या बरं काय का. वाज घेतात काय त्यांना कसं काय कळन? अरे नसता चालत काय काय लोकांना आणि ते समजून घ्यायचा. बरं. रूम भेटली ना बळेच कमी पैशात करायला लावलंय मी त्यांना. आपल्यासाठी केलंय त्यांनी समजून लाईट घ्यायचं काय बिल गोष्टी. लाईट बिल आमच्याकडे का? लाईट बिल भरावं लागेल ना आता. जातो हलवर येतो ना आता. जा कपडे बदलू दे आम्हाला. काय मग चहा बी करताल का नाही आता इथं आलोय. चला आताशी आलोय आम्ही. आधी सामान नाही आणलं अजून. काहीच नाही सगळं आणतो आम्ही मग बघू. परत बोलावतो तुम्हाला या मग. जेवायलाच बोलवा डायरेक्ट. आजच्या दिवस हा चालू दे तुमचं. आणि परत म्हणायचं नाही पार्टीन फिरटी. इकडे लागत नाही बरं का. बघ कसं काय रूम आहे. काय आणलंय पिशेत भरून काय घरून आणलंय काय कपडे. फक्त मग दुसरं काय आणणार? कपाटात काय नसते काय मग आई तुझी ठेवीत नाही काय? ग बस सापसापशी करू नकोस मला राग येतो.
कपडे चालले तू आरो तर बोलणार आहे काय मला लग्न झालंय आता तर आपलं सवय लागली आधीपासून सवय मग आता सवय मोडायची नवरा आहे मी तुझा आता तू नवरा करायची हौस होती ना झालं तुझं लग्न आता माझ्याबरोबर वेळ लागेल का नाही जरा आणि येळ बीळ काय नसतं आता आपलं लग्न झालंय हे काय करे माझं नाही ती मला नाही माहित काय गॅस सारखं बारका गॅस सामान आहे घरात कुणाचं आहे ती सामान जाशील रॉकेट सारखं उडून वर ती सामान कुणाचं आहे घरातलं वापरायचं आपण चटई आपली वापरायचं काय जवळ आहे. अरे तुला सांगायचं राहिलं आई अरे 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 सॉरी सॉरी का आला हो तुम्ही अहो कुठला म्हणजे काय दरवाज्यात ना आलो काय? तुला सांगायचं राहिलं, हे जे सामान आहे हा बाकडा ते कपाट त्यातलं फ्रीज ते तुमचं नाही त्याला हात पण लावायचा नाही आता बसला ठीक आहे बरं झालं सांगितलं भाऊजी येऊन ये माणूस मला आत्ताच म्हणत होता वापरू आपण वापरू आपण नाही हे माणूस म्हणजे मला वापरायचंय का मग आपला मी कुठं लोळतो आता घरी लोळत होतो खुर्चीवर अरे तसं नाही इथं जो आधी माणूस राहत होता ना तो आता दुसरीकडे राहायला गेलाय तो त्याचं सामान काही दिवसांनी निघून जाणार आहे मग तू कमून आला माघारी हेच सांगायला आलो ना आणि बघ हे इथं दिसतंय का हे हा. आई इथं असं हात लावला ना की असं कर हा, नका नाटक लागला. करते कशाचं घंट्याचं नाटक करते ती ही मित्रच असली येडे जाऊ दे भेटली हात लावू आम्हाला नको हेच सांगायचं होतं तू पण त्यांच्यासारखाच आहेस कोण तू ऐका तुमचं तुला चालू सांगितलं बरं का माणसात चव घालू नको तू आरो तुरू बोलू नको नीट जाऊ, बोल ऐका तुला जाऊ दे मी चाललो तुमचं तुम्ही गोंधळ घाला भाडं भरा लाईट बिल भरा हा. पैसे सोड मला अकाउंटला कसलं गरम होतंय फॅन बी नाही इथं फॅन पुठ्ठा आहे का मी असं असं करतो हवा फॅन आता- नाही इथं पारल्यावर हवा वेगळी कोण जाती तू येडाय मग मी तुला चांगलं पुठ्ठ्याने हवा घालीत होतो ना स्वभाव सोड आता तुझा असला काम धंदा कर आता अजून काहीतरी तो आरो तुरू बोलू नको ना मला तसंच बोलणार आहे मला नाही लगेच सवय लागणार लावायची थांब जरा इथं कोण आहे बघा मी तुला काय म्हणते मी काय घरी आली होय तुझ्या कोण आहे म्हणजे ही जर अशी लापाटवणी सवय लागली ना आता परत तशीच लागते आमचे शेजारी सगळे बघितलेत मी तसले आणि तू किती लापाटेस तुला माहिती का ती उचलू नका त्यांचंच फोन असणार नाही कट केलं फ्लाईट मोडला टाकतो मी आता अशी दाब देते तुझे मित्र त्या आद्याला नाही काय काम आता काय काय विचारीन तो माहिती बस सामान आणायचे घरात सामान आणून दे हा जा कपडे बदलतो तिकडे आवरायचे मला सामान आणून आणि दे जा तीन ही किचन मध्ये सगळं ती बाथरूम आणि ती ऍडजस्ट कर तसंच लागन सवय आपल्याला हळूहळू करावंच लागेल मला हा. जा चल. टीव्ही दाखवायला येऊ मी जा बाबा तू जा सामान घेऊन ये मला करू दे काहीतरी आता इथं कोण खायला घालणार नाही बसून आपल्यालाच करायचंय हा. करू लागा यायचं मला आरो आता. तुरू नाही आहो जाऊ करू लागा यायचं सामान नाकात घेऊन. नाही बोट घालायचे जायचं अरे निघायचं येडा. हा. जा उठ जा उठ जातो उठ उठ जा लवकर जा लवकर उठ गाडीकडे उठ कटळा आलाय अरे जा की बाबा त्या फॅनचं पण बघ जरा मी नाही अशी राहू शकत बघ इथं किती गरम होत या अरे तू कपडे चेंज कर तिथं हात पाय धुऊ पाणी येतं नळाला फॅन नाही उठणार आहे का नाही तू जाऊ दे पारोशी म्हणजे एक पप्पी अशी दिन मुस्काडत उठ नाही तर नवऱ्याला तो असं मुस्कड दे बाहेर जा, उठ. बरं करा. अरे बाहेर जा की, लांब नंतर जा की. नंतर बाहेर जा. लागतंय तरी भावा टाकीत करायचं धर रे बायको काय आणलंय बघ काय ओळखतो वडापाव दुसरं काही नाही काय खात तू तू तेवढंच खायला घालतोस का तुला लागत तेवढं मला सांग तू आहे चवळी शेंगावणी हलकं लाया पिया आणल्या असते ना मग अजून दुसरं काय सांग ओळख बरं काय आणलेस काढ की दाखव की पाच घे माझा नाही यातलं त्याचा त्याचाच घेते तुझा कशाला घेऊ अयो दिसलं सांगतो वेळ आणलीस आहे जसं काय लय मोठं खायला आणल्यासारखं म्हणतो. उन्हाळ्यात ठेवत नाही मागचं उसनं काढायचं नाही तू खायला घातलेलं आजपर्यंत घरात सामान आण किती दिवस असं खायचंय खावा पण आजचे दिवस 2-4 दिवस परत तू कामाला लाग आणि मी घरी थांबत जाईन लेकरं बाळ होते ती सांभाळीन मी काम करायचं वय मग हा वा 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 वा. मग कोणी करायचं काय नाही काम करणार मी कॉलेज करणार आहे तुझं तू कामाचं बघ काय यासाठी लग्न केलं का तू माझ्याबरोबर मला कामाला लावायला तुला आधी सांगितलं नाकात बोट हात काय दात काय काढते का परत म्हण नको जा मला नाही खायचं आता नको खाऊ खायला पण घालणार नाही कशाला लग्न करून आणलंस मग खाला का मला नाही खायचं नको खाऊ जा नास का बाबा. तू सांगितलं बरं का आवाज बोल खायचं तर खा सर मला समजून घ्यावं लागणार आहे मला एवढं. मला नाही समजून घ्यावं लागत ती पोट मागतं पोट तू नाही मागत माझं नाही मी पोट मागत मग तू तोंडाने खाती पण पोटात भूक लागल्याशिवाय खाते का तू कशाने खातो हात दात काय काढते का तुझ्यासारखंच मला पण बोलायला येतं तुझ्याकडनं शिकली असलं बोलायला कुचका कुठला
खायची का नाही? खाऊ का नको का? खातो जातो, मला नाही तुझ्याकडनं खायचं. लय भारी दिसते तू. दिसू दे, माहिती आहे. काय असं फसावलेस कौतुक करून. फसवलं नाही, तो प्रेम. खा, हे काय होतं प्रेममुळे? बंद करा. हलकट प्रेम नाही तरी पण बोलतोय. ऐका, तेवढं पण ठेवायचं जरा. म्हणून होय. आता मी लय खात नाही असलं, मला लय शेल्क लागत, पण माहित नाही. हा परत माहिती उरलं तुरलं मीच सवय लावली शेलकीची, मीच खायला घातलंय. काय घातलंय? कधी मला घातलेस का? भेळण वडापाव, भेळण वडापाव. हा, मग पैसे तेवढे घातले हो. काय मित्रांकडून ते आल्या कोण पैसे घ्यायचे, ते वडापाव त्याचाच ती खायला. पण तुझ्यासारखं लबाड आणि तू पण लबाड. लावाड नाही म्हणत त्याला, त्याला असं जिगरी म्हणतात. नको तिथं मदत करते ती, पाहिजे तिथं करत नाही ती. माझ्या समोर खोटं बोलून पैसे देते ती. पाणी आण मला. दर खाऊन घे, आणते पाणी. आणते? घ्या, खाऊन घ्या, पाणी आणते. वा आवाज असंच बोलत जा. कसल्या गाड्या पळत आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना. आज आपली गाडी कुठे आहे? पेट्रोलच संपलंय. ती काय आहे, सगळीकडे डकलीत जाण्यापेक्षा आहे ना, तिथं पेट्रोलच्या गाडीला म्हणलं आपलं बाटलीतच भरून आणतो आणि मग आणतो, नाही तर अडचणी थोडी चालू. पेट्रोल नाही झालं जाणार रे. मग लांब गाडी ढकलण्यापेक्षा पेट्रोल हातात आणलेलं काय वाईट आहे? कधी कधी असं वाटतं की रिक्षाने ते लागल्यात का, मी रिक्षात चालवा, पण पैसे नाहीत रिक्षा भरायला. एवढे पैसे कुठून आणायत लवकर लवकर? ती बघ बरं किती भारी भारी. आणि ह्यांचीच पंचायती उभा राहिल्यात त्या. कुठून निघाल तू? मी बोलले लक्ष देत नाही तू. मला बाजार घेऊ दे, चल. बाजार म्हणजे मला बोललं तुला काय वायफट वाटतं काय? अरे काय मग प्लॅन ऐकलं की तू? काम आहे यार घरी, घे लवकर चल. काय काम आहे? मी सोडून तू मोठं काय काम असणार आहे? घरातली काम करू का नको? बोट खाली कर बरं का तू. तू करणार आहे का घरात? हा करायचे आपल्याला दोघा. मी माझं काम बोलण्यावर लक्ष देत जा. मला लय मोठ्या मोठ्याला प्लॅन आहेत माझे. अगं आता इथं बघ, तू कधी कामाला लागली, मला अंडे मटण खायला घाल, मी वांगळ होत चाललोय. बटाटे, कांदे, मटकी, कारलं. आपण ना काय करू माहिती का, पैसे लय लागत आहेत. आपण बटाटे घेऊ, 8 दिवस जातात ती बाकीचं खराब झालं तर मोकार पैसे जातात. बटाटे कसे आहेत? 20ला? किती महाग आहेत? 20लाच होते पहिले. घे आता 1 किलो द्या, 1 किलो द्या. 1 किलो द्या, चांगले चांगले द्या. ही माल कुठून भरता हो तुम्ही? माल चाकण, मुशी. आणि तुमचं ह्या एरियात एकच आहे ना? मग आम्ही दुसऱ्या एरियात टाकलं जमन ना. मी काय करतो, माल भरून देतो. 1000 रुपये लागते ना, आपण तू इकायला बस. कशाला मी तोंड वाकड कस काय करते रे तू? घे लवकर चल. अहो चांगलं द्या ना, ही चिरल्याला नका देऊ. छोटं छोटं द्या, मोठं नका देऊ जास्त. मोठ्याला नका देऊ. इथं एकच बटाटा आम्हाला आठवड्यावर गेलं पाहिजे. एक दिवस आली एकच. अर्धाच म्हण की. बघा की. अर्धा किलो ना? हा द्या, अर्धा किलो बरं होईल उलटी. 1 किलोच द्या. नाही नाही अर्धाच द्या. अहो ऐका माझं, आपण परत दुसरं काय खायचं, एकच खायचं का आठवडाभर? तिकडे बघ टोमॅटो आहे. ही काय रे? मटकी घे, मटकी. मटकी घे. फ्लावर रे. मटकी घे. द्या बरं. ती आपल्या धंद्याचं बोल, ती तुम्ही द्या. अर्धा किलो बटाटा. हा अर्धा किलो टोमॅटो घेऊ का? टोमॅटो काय खाती तसले? मग ही घे, गवारी घे. हा गवार कशी? गवार 20ला पाव. पावशेर द्या. हा बस बस, आता लय झालं. काय दोघाला खायला एवढं लागतंय काय? कधीतरी बाहेरचं खायला घालीत जा की मला. वा अंडे पावशेरच आणत जा, आत मटण आणत जा, पण ती नुसतं उकडून देत जा. पावशेर अंडे मिळतात का? मटण कळत तुला? चिकन मटण दराव ह्यात द्या. तुया बरं आलो ना, असलं झालंय माझं, खायचे वांदे झालेत. मग आपला मी काही करीत होतो ते आदित्य आदित्य देण्यात आलं. पैसे द्या. पैसे देतो मी, तेवढंच उरलेत माझ्याकडे 40-50 रुपये. थांब मला आधी पैसे देऊन दे, मग ते आदित्यला फोन करतो मी. किती झालेत? 20 रुपये. 30 ना? दर तुया हाताने बाबानी कर त्यांची. 60च रुपये उरलेत. काय येईन आता यात? चल यात काय येईन? फोन घे. मी लावतो ना त्याला, पैसे संपलेत माझ्याकडले. घे नाहीतर तुझ्या मैत्रिणी कोणी एखाद राहिलेतच. चल. हे आठवण कशीच विसरू शकत नाही. 50 रुपये माझे तिथे. आता इथं ना दुधाचा किराणा कुठं भेटतो? पुढं भेटते पुढं. या बाजूला का? बर बर. ए आदित्य, आता किराणा दुकाना पैसे दे बरं मला येऊन. आदित्य तरी लपून छपून होता, आता काय खरं खरं आहे. म्हणजे मला ना अचानक लग्न झालंय ना तुला, तेव्हापासून मला लय तंगी आली. अरे
हा बायकोमुळं नाही, बायको चांगली पण ती बायको एक वाढली ना माझ्या आयुष्यात त्याच्यामुळं सगळं हे झालंय. आधी किती होते? म्हणजे मी एकटाच येतो का तू मग मी सांगतो आधी म्हणजे. कसं म्हणतोय आता बायको एक अरे माझं मी एकटा कस तरी जमत होतं, आता मग हळूहळू तू सवय लावा असली आता. जरा संध्याकाळला यायचं सामान न्यायला, किती ऊन लागते मला, सवय का उन्हात फिरायची. मग काय बटाटे उकळून खायला घालणार आहे काय मला तू फक्त इडीक काय काहीतरी त्याच्यात चटणी मिरची काहीतरी टाकावं लागेल आपल्याला. तुला सांगतो हो कितीच घेऊ स्वस्त असेल. आता आईस्क्रीम घे मला. तुला सांगतो काय घ्यायची जरी माझ्याकडे नको देत जाऊ, मी आधी ब्रेड फीड खात असतो पहिलं खायचो. ही काय माहिती का बंद पाव मी नाही खाल्लं त्याच्या कधी. गोड असतो हे असलंच खायला शिकायचं, दूध त्याला काहीच लागत नाही असंच खायचं. हो ऐका ना बटाट्याला काय खावं मिरचीच लागत ना आपल्याला मिरची फक्त. घ्या, मिरची परत मसाला घ्या. मसाला काय मसाला कशात खायचा भरपूर घ्या. अंडे नाही मटन नाही मसाला खायचा कशात. जास्त बोलू नका, गप घ्या. तुम्हाला चौघाल नको बरं का कुठं बी. अहो इथं कामाला ठेवता गेलं कुठं आपल्याला म्हणजे आम्हाला अडचण आहे थोडीशी. 7-8 हजार का द्या ना महिना जमन ना. येत जा शनिवार रविवार सुट्टी देत जा आम्हाला, तिला बी फिरायला नेत जाईल मी. द्यावं एक मसाला नाही मिरचीची पुडी दे 10 रुपयाची. मॅगी घ्यायची का? नको मॅगी. मॅगी घेऊन यार मॅगीला नाही खर्च येत. मॅगी आहे का? द्यावं एक मॅगी 2 पुढे द्या. एक दिवस एक मी खाईन एक दिवस तू खा. हा एकच नाही द्या नाही डायरेक्ट द्यायचंय डायरेक्ट हा द्या 2 द्या. पहिली पिवळी यायची आता बघ कसली यायला लागली. ए पोरा सरक बाजून चल द्या ना ती पुडी. एक किती झालं बघा. किती झाली याची आलो वय आलो नाही तर काय तोसाठी नाही यायचं, तो कोणासाठी यायचं हा. दे आपलं मी मगाशी फोनवर केलता ते. भाऊजी आईस्क्रीम घ्यायला लावा बरं का, मला लय उन्हाचं फिरवत आणलंय. 47 दिना. अहो आईस्क्रीम बिस्क्रीम कुठं खाता तुम्ही वहिनी. हे घ्या 15 रुपयाची मॅगी. त्यांच्याकडे काय 50 रुपये द्यायला आला होय. मला वाटलं 500ची 1000ची नोट देशील. बाकीचे ऑनलाईन सोडतो नेतीन तुला, माझ्याकडे आणि तुला याच्यात आईस्क्रीम कसे 3 रुपये उरले 47 हे जे झालेत. आता एक काम करा 1 रुपये टॉफी द्या. हा टॉफीच का सगळीच जा तिकडे घरापर्यंत द्या. ती तसली ही कांडीची आहे का आपल्याकडे? दोघा तिकडे कांडीची बारकी वेळ खायला. आता तसलीच का तू बारीकच राहायचं लय मोठं नाही व्हायचं असं डायरेक्ट ओढायचं तिकडं. बिल्डिंगचे स्वप्न बघत एक फोडून देऊ का? तुझं मला नको. तू खा सकाळ संध्याकाळ त्यांना ठेव. मी खाईन मला बिन लाजाची मग तुला द्यायची का नाही? हो दिले पैसे तुम्हाला मी दिले ना. अजून किती उरले? किती रुपयाला आहे? 1 रुपयाचे तिला. अरे ही तरी खा. नको मला 1 रुपयाचं ही द्या. ही द्या. बायकोची बाय हट्ट लई नाही तर बरोबर आहे ना आदित्य? इथं पण पुरवायला नाही जमत. तुला तर म्हणतो कामाला भेट ठेवता ना का इकडं हाय काय कायम काही गिरणी जमन. तुम्हाला सांगतो गिरणी जमन बरं का. अजून किराणा दुकानात जमन. भाजी इकायचं आमचा आताच प्लॅन ठरलाय. मी चाकवून इकडून मोशीहून असं भाजी मंडईत बरं आणि तिला कुठं रस्त्यावर तर खर्चच नाही यायचा त्या टपरीचा. डायरेक्ट रस्त्यावर आपण संध्याकाळी 4च्या उन्हाच्या तिथं बसलं ना मग आपण हे करायचं आपले एखादं ताडपत्री टाकायची. तुझं बस मी तुला टाकून देते सगळं, तू बस तिथे जाऊ. म्हणजे मला बसवणार तू? आणि मग मला बसवणार होय. आपण दोघं बसू. मी इकडल्या कोपऱ्यात तू इकडल्या कोपऱ्यात. माझा काय संबंध? तुमचं तुम्ही बघा एकटं केलंय पळून लग्न माझ्या मागं टुंगणार. असं बोलू नको ना. चौघाल तू काय माणसा तिकडं जाऊ आहे का तुला? मग हे काय म्हणते उद्या नोकरी देते का? तुम्हाला सांगतो याच्यासाठी काय काय नाही केलं. काहीच नाही केलं तू ग बस. बरं, अजून लय केलं करायचंय अजून तिथं. आणि हे असलं परत मागत नको जाऊ. कानात सांगत जा. अजून काय तुला डोळा फिरायला लागलेला नाहीये का बस. काय खात नको जाऊ. पुढे ती फोडून देतो ना. नको माझं मी खाते. झालं ना आमचं. चल परत आहे का नोकरी कुठं बघा आणि मला सांगा. मी परत उद्या परवा का आमचं किराणा संपलं येतो. हा जुने भांडे पण करतील काही अडचण. लग्न तिला काय म्हटलं होतं मला 6 महिने वेळ दे. मी सरकारी नोकरी लागत होतो. 6 महिने होऊन गेलं काहीच करू ना माणूस. काय खोटं बोलते तू? होऊन नाही गेलं. 2च दिवस राहिले होते. तू म्हणली 2 दिवसात ती घरी स्थळ आलं आणि लावलं तू. मग आता माझी नोकरीला मंत्रालयात कसं लागायचं मी नोकरीला? तिला अंगणवाडीत शाळेत लावित होतो. 35,000 पगार भेट होता. तिचं काम होतं का नाही आधी ते अंगणवाडीत लावायचं? तिथं आम्हाला वाटाणे भेटले असते फुकाट सुकडी भेटली असती. खरंय खरंय कळलं का? नाही खरंय स्वतःचाच खरंय. फायदा बघ सगळीकडं. फायदा काय तुला खायला लागत नाही काय?
मला तसली नोकरी करायचीच नाही ना. 35,000 तू नाही म्हणते म्हणलं 9,000 लायकीची तू चल. मारा मारा करता काय ती तसली चव घालायला लागली माझ्या माणसात. बसा बरं का. मी काय केलं वहिनी तो कस काय आवडलं हो तुम्हाला डोमकावळा? ए तू चव घालतो का माझी? अरे तुला चव आहे का? ऐका ऐका तुम्हाला जसं हे आवडलं का नाही तसंच ते मला आवडलं. कवर असं आवडण्यावर पोट नसतं बरं. काम करावं लागतं त्याला कष्ट करावं लागतं. आधी कळत नव्हतं का? ती काढून फेक मी आधी सांगते. काय फेक म्हणजे ऊन लागत आहे किती आदित्य. तू माझ्या माग मध्ये येऊ नका आमचं वाद व्हायला अरे लागले. साईडला मी तू तुमच्या आता इथं जा बरं चल गेट पासून इकडून घुस. अरे हे बघ इथे इथे ना काम फक्त झालं का नाही पैसे दिले की काम? पैसे बघा नाही बघा तू अख्खा तुमचा बघा एक दिवस अख्खा हिशोब लिहून ठेव. मी अख्खा देऊन टाकणार तुझा 1 सुद्धा रुपये ठेवणार नाही. वाट पा चला तुला नको एक पैसे तू पैसे पाहिजेत का नको? ह्याला समजून नको डोकं खाऊ म्हणा. तसं माणूस माझं तर अख्खा दिवस डोकं खातो. ग बसा तू अहो माझे 10 मिनिटं वाया घालतो तुमचं अख्खं आयुष्य जा वाया इकडून जा घालतो. पळ पळ तिकडे हेच बदग तशी तुमचे मित्र. बर का. इकडे फिल्टरचं पाणी खालच्या बाजूला आणि ही त्या रस्त्याच्या पलीकडून गाव आहे आणि इकडून मोठे मोठे बिल्डिंग आहेत. कसली बिल्डिंग बघ ना. इथं घेऊ की मग आपण? हा इथं घेऊ आपण. घेऊ हा 50 लाख रुपये 70 लाख रुपये 3 BHK 1 कोटी रुपये. 1 कोटी जर मला जर दिलं ना आणि मी जर ती एखाद्याला दिलं तर मी 2 आणि 3 रुपये टक्क्याने डायरेक्ट 3-3 लाख रुपये महिना मला गरज पण नाही. 10,000 भाडं भरीन मी. लय मनचा हुशार आहे बरं का. पण ती काय प्रॉब्लेम आहे माहिती का? ऐक ना गणित ऐकत जा. 1 कोटीचे पैसे आले ना माझ्याकडं तर मी 3 रुपये टक्क्याने 3 लाख महिना मी 20,000 तिथं भरीन. अरे येऊ दे की आधी पैसे मग दाखव मला. काय येऊ दे पैसे आधी. कसले? तुझं कधी 1 लाख रुपये येणार आहेत? ड्रीम 11 झाले. येतील ड्रीम 11 1 कोटी रुपये येते डायरेक्ट 28% GST कट होतो. येतील बाबा येतील. येऊ दे पैसे मला- मला चांगलं गळ्यातलं करणार काय? कोणाचं? मला सोन्याचं गळ्यातलं. तू बी मायावणी झाली का येडेवणी करायला? येडपड बाय काय तुला काम धंदा लावून देतोय मी. आता मी एक काम आता मला करतो. सोन्याचं गळ्यातलं करायचं पैसे आल्यावर काय? तोक्ती रिक्षा आहे. तोक्ती राहू दे रिक्षा बाबा, मी जाते बरं का माघारी. तू चल ऐक ना माझं. आपण असलीच रिक्षा घेऊ बंद पडकी थोडं चालू आणि तू परत रिक्षात बसायची सोय व्हायची नाही. बसली कधी नाही रे. ह्यात रिक्षात आपण अशी बंद पडकी घेऊ. 3 लाख रुपयाला रिक्षा येऊस तर आपण ना एक 22,000 घेऊ. मी तिथं कामाला जातो आणि भाजीपाला याच्यात आणून देईन. तू भाजी विकाय बस. मग मला गळ्यातलं कधी करणार? तुझ्याच पैशावर कर ना तू कमी लिहू. मला तुझ्याकडनंच पाहिजे. सगळं माया कोणाचं बोकाटे बसायला लागत चायला. मी द्यायला तयार आहे तू घ्यायला तयार ना. हात पुढं काल भीक मागाय कसली लाग. मी आदित्य कोण किती पैसे घेतो. स्वतःला पदर पसरायला आज नसली पाहिजे. तुझ्यासारखाच आहे तो पण. त्याच्याकडे पैसे असतात माझ्याकडे नसतात. माझ्याकडे तो आल्यापासून तर पारत तंगी यायला लागली. माझ्याकडे शेवटचे 20-30 रुपये उडले ते आता 50 रुपये त्यांनी दिलेत. थांब एवढं राहू दे. थांब अयो हे काय 30 रुपयात आता बागवायचे एक आठवडा बरं. हे मला 50 रुपये राहून दे. आता ह्याचा आईस्क्रीम खाते मी काय? नॉनसेन्स. आठवडा बरं कळतं तुला? नाही घे बस चल. हाय त्या पैशात आहे ना तुला काय करायचं ते कर. मला नाही माहिती. मला आईस्क्रीम खायची. मला जा मग तुझं तू. मी नसतो येत. जा मी घरी येतो. मला जेवायचं झालं सांग. जा ना घरी. मॅगी करून ठेव. मी आलो. आता प्रायव्हेट गोष्टीला जाऊ का नको मी कुठं? हा जा ए लवकर ये. आवाज बोल. झाली का? नाही अजून तू थांब. चपळ हो थोडी. शिजू दे ना. अरे मटण एवढ्या वेळात झालं असतं. शिजू दे बाई, शिजले नाही अजून. बस की तोपर्यंत आणते मी तुला. अरे तुला सांगितलं बरं का आवाज बोल. मी नाही बोलणार. तू बोलायची का? आता मारणार आहे का? बोलत मारू शकतो मी काही बी करू शकतो. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. तू माझ्यापेक्षा लहान आहे. नवरा आहे मी तुझा आता.
नको करू तू नको करू. बस की मी आणते. तो आत्ता काय सांगितलं? खरं मला नाही बोलायचं. बोलावं लागेल नाही तर तू निघ तिकडे. बोलायची का? काय बोलू? आहो जाऊ. अहो बाहेर बसा मी हा आणते. बाहेर नाही इथंच बसणार मी खायला. इथं हा, इथं. जागा आहे का बघ एवढी? जागा मी किचनवर बसन. मला आहे ना खायला दी. शिजू द्या. असं ठेवायचं जागा किचन मध्ये घालावं नाही तर त्या कुठं काय बोलू तुला आता. फोन फुटल्यावर घेऊन नाही देणार मला. फोन फुटला तू ठेवायची जागा असते आई-बापाला घेऊन दिलाय त्याला. माझ्या. आई बापाचं नको पदर सांगू तुझ्या. मला आणलीच पळवून. त्या फोनला तरी ठेव. पळून आणली लोकांना नको सांगू जाऊ पळून आणली म्हणून. हो तुलाच माहिती फक्त पळून आणली लोकांसाठी नाही आणली माझ्यासाठी आणली. हो मला आयुष्य काढायचंय आयुष्य तर ते आई बापाने 20 वर्ष सांभाळलं मी 80 वर्ष सांभाळायचे. तू असं नाटक केलं तर बघ मग. तुझ्यासारखं नव्हतं. सगळे आणून देत होतं मला घरची. पाहिजे तीच तिथं करायचं जागेवर. असते काय आली तुलाच प्रेम करायचं होतं माझ्याबरोबर केलंय ना मग आता मग नीट राहा मग माझ्याबरोबर. मलाच खाज होती यायची तुझ्या बर. आली ना मग गोडीत खाता नको वाटवाट करू. किती दिवस मॅगी खायची मी? मग तू काहीतरी करत जा ना शेल्क हे बघा कवापासून केलेलं पडलंय. शिळं अरे झालं. तू बाहेरची खायची सवय लागली की. याचे तुकडे करून खायचे असते तिकडे त्याला कांदा ह्याची खायची का? बघा बर. ती कडक करून त्याचे बारीक बारीक करायचं ते चुरून घ्यायचं मलिदा खात्यात लोक एवढे तुला काय कळत का खायचं. चटणी केलेली ती पण खाल्ली नाही. तरीच म्हणलं त्रास कमी झाला मला एवढा काल. खाऊ नका मग होतोय त्रास तर. हा माप कुपन भरतो मी सगळं 10-15 किलो मला कुपनाला नुसती भेटतो. बोलायची हवा करायची कराय काही जमत नाही. तुला तर म्हणलं मी कामाला जा म्हणून मी थांबतो इथं. काम धंदा तू करायचा असतो मी नाही. काय नाही होत बायकांनी आजकाल सगळ्या बरोबरीत तुम्हाला तू सगळी पण कर. तू पण बोट करायचं. खाली कर बर का तू. काम बरोबरीत सगळी लागते आणि इथंच काय होतंय तुम्हाला सगळीकडं स्त्रियांचं पुढं आणि तू काय बायको काय नुसतंच काय एखाद्या माणसं बरं लग्न केलं मी तेव्हा बायको पुरी बरे केलंय तर मग त्याच्या इज्जती सारखं राहावा होईन काच. होईल का म्हणजे? जाऊ दे मला जाऊ दे तिकडे मित्रांच्यात. अरे मित्रांच्या जाण्यापेक्षा काम धंदा कर. करीन. मला काय म्हणलं होतास लग्न केल्यावर मी काम करीन. हाय का अजून कामाच्या पत्त्या? तुला मी सांगा एक जातो आणि तू ऐकते का मी म्हणतोय मी आणून तुझं भाजीपाला तू काय बस मी नाही काय मी बस. नाही. तुम्हाला काय म्हणलं होता? लग्न झाल्यावर मी काम करतो. हे हात कडे तिकडे हे मुहूर्त लागला की संपलं ना. आई बाबाला सोडून तुझ्यासाठी आली नाही तर मग काम तूच करायचं असतं मी नाही. बरं उपकार करते माझ्या आई बाबा सोडून आली नांदतोय मी तर राहायचं तू करतो पुढे. का? तू करतोय का उपकार मग माझ्यावर? बायको म्हणून सांभाळतोय ना का पैसे आणलेस मला? पैसे आणलेले बायको सुन नीट राहते मग गप गप बसती तशीच. हो रोज असलं खायला घालायला. किती खर्च केलाय मी माहिती तुला. काय केलायस? काय काय केलाय वडापाव आमक तमक फोनवर बोलाय बॅलन्स टाक. कधी टाकलं रे मला मला बॅलन्स टाक फोनवर बोलाय मला बॅलन्स नाही लागत का. तुझं तू बघती काय करायचं ती का तो पण मीच टाकायचा. आधी मीच टाकत होती ना. मला गरज होती. एक 50 रुपयाचा गॉगल नाही दिला तर तिथं सांगते रोज खायला मी घालत होती. चोरून भेटायला यायला अरे लागायचं. किती पोरी विचारत होते मला पण मी म्हणलं जाऊ दे ही चांगली दिसती. मी म्हणून राहिली नाहीतर कोण राहिली नसती. आतापर्यंत गेली असती निघून घरी. जातो कुठं जाय तिकडे मला माहित नाही कुठं जात तू आई बापाला आता आता कुठल्या तोंडानं जाऊ आई बापाकडं? त्यांचंच तोंड काळं करून आली ना. घेतली का आता घरात गेल्यावर? घेते आपण दोघं की मला मी म्हणाव घर जावाय करून घे मी राहतो त्यांच्यात. तर मी लय सिरियस आहे मी राहू शकतो. तर काय नाही देते असल्याला कोण घर जावाय करणार नाही. तिकडेच राहा म्हणते. असली पोरगी स्वतः प्रेमात पडून लग्न केलंय म्हणल्यावर किती क्वालिटीचा माणूस आहे मी. हो तर क्वालिटी जाखली माझी. मला दिसली नाही तुझी क्वालिटी. मीच लय येडी. आता दिसली ना दिसती आता. चांगली रोज क्वालिटी दिसती. ही बघ कधी हाताच्या बाजूला नाही. चष्मा कुठं ठेवला मी ठेवला असं कुठं. दिला फेकून मी. हा फेकून देते तू. माझाच आहे. तुला दिली खिडकीच्या बाहेर फेकून हातच म्हणून. लावायचा नाही. मीच घालणार आहे आता. अरे, चष्मा फेकाय निघाली. शिजली की नाही दर बघ खाऊन शिजली का? तू 4 माणसात चौघाला निघाली माहिती चांगली. कोण 4 माणसं आहे ती आता? सारखं म्हणजे असं 4 काय माणसात म्हणायचं? आरो तुला बोलणार तू मला शायनिंग माया करणार. यायला नवरा मी का कोण आहे? बायको मी आहे ना. मग बायको सारखंच राहायचं असतं. 4 माणसांना बघून नाहीच मला पळवून आणली. तुला बघितलं आणि पळालोय मी आणि इतकं पळालोय की मी आता तोंडावर पडलोय माझं नाक फुटलंय. दिसतंय की माझं फुटलं. माझ्या घरचे सुद्धा किती बोंबाललेत मला. माझ्या घरच्यांचं फोडलंयस तू. तुझं नाही फुटलं. मी खाऊन दे बोल एवढंच खाऊन देऊन जातो मी बात कर शिजली का? दुपारवर. शिजली का? हा शिजली दी तशीच मला घे चल खा. दे ना मग ताटली तिकडे ताटली घे
ह्यातच खा, राहू दे ताटली. तुझा निघ बाहेर, मी घेतो माझं घासायला मला लागतंय. ही बघ कागद हाय का? ताटली घे, झाली मी- मॅगी की खाणार आता घेऊन? इकडे राखणार कोण? बसते का तिथे बुपशी तिथे मी. काय नाही शिस्त तुला अजिबात. तुला ठीक- कोणी ठीक. याच्यावर बसलेलं खायला? अरे बावळाटा, उतर खाली. आता परवा वाटापर्यंत गेली का? मग येणारच काय? माझं उतर खाली. मला काय नाही होत, मला सवय आहे. ह्याचं काय करायचं? ती मॅगी घ्यायला अरे त्यानं मॅगी घेते ती. मी हाताने खाईन परत ती चमच्या. ह्याने खा तर. ताटली घे ना मग इकडून. उतर खाली. मागे ताटली तिकडे उत्तर खाली काय कळत नॉनसेन्स. नंतर खा. पाणी कमी पडलं यार सगळं असा सूप झाला असता. नंतर खा नको अरे मला. खा दो मग राहू दे, तुला नाही म्हणतो. ते टाकते मी. एखादा प्रेम करायला लागले खात जावा मग. नको प्रेम तुझं मला. बघितलं मग अशा आईस्क्रीम चार म्हणलं चांगलंच का? आईस्क्रीमच्या पैशात जर 4 मॅगी येत असतील, आपले जर 3 टाइम निघत असतील तर गरज काय आहे? मला एकच आईस्क्रीम खायचं होतं. मी 10 रुपयाचं खाल्लं असतं. तुला काय करायचं होतं? तुझं बोट लय वर येतं बरं का, नाकात घालत आपल्या अशाच. हा हाते का दात काय काढते निघ. राहू दे, मला खायची नाही तुझी. तू मॅगी तिकडे खा. काय जाळ कर तुझा. हे मी जाळ टाकते. कर मला बसून काम आहे. गॅसवर मला जाळ कर. बसलायस की आता? कुठं राहिलंय बसायचं? नाही, नाही, गॅसवर ह्याच्यावर बस. बसायचं राहिलं. इथं तर बसलास. इथं बी बसलायस. बसलोय ना. निघ. काठी आणि तुझं काय कपडे नीट धुवून टाक, रुमाल फिमाल काय तुझे ठेवू. कपडे धुवा नाही तिकडे बाहेर धुवाय ते. पैसे मला दे मग मी माहित नाही. धुतो बाहेर माझी मी इस्त्री. धुईन. खायला नीट घालत नाही काय नाही. यायची बायको सकन बळ.